नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर चला पाहूया आज आपण मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम केले. तर आज निफ्टी जवळपास 50 पॉईंटनी गॅप अप ओपन झालेली होती. तर भरपूर वेळा सिनेरिओ कसा असतो, की या ठिकाणी भरपूर साऱ्या लोकांच्या पोझिशन असतात. तर काही लोकांनी या ठिकाणी कॉल सेल केलेला असतो किंवा कॉल बाय केलेला असतो. तर काल काय झालेलं होतं मार्केटमध्ये एवढे शुक्रवारी जवळपास निफ्टी कन्सोल करत होती एकाच रेंजमध्ये. तर रेंज बाउंड झालेला होता अशा पद्धतीने. त्यामुळं भरपूर साऱ्या लोकांची अशी अपेक्षा होती, की जर यदा कदाचित मार्केट ह्याच्या खाली ओपन झालं, तर भरपूर साऱ्या लोकांनी या ठिकाणी स्वतःचे स्टॉप लॉस करून ठेवून मार्केटमध्ये निगेटिव्ह साईडने ट्रेड करण्याचा प्रयत्न केला असता. आणि पण निफ्टी आज काय झालेलं होते, की निफ्टी जवळपास 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालेली होती. त्यामुळे भरपूर लोकांची स्टॉप लॉस या ठिकाणी असण्याची शक्यता होती. त्यामुळं भरपूर साऱ्या लोकांचं काय झालं, पहिल्याच कॅन्डलमध्ये स्टॉप लॉस निघले. त्यामुळे लक्षात ठेवा, जर निफ्टी गॅप डाऊन किंवा गॅप अप होत असेल, तर स्टॉप लॉस सर्वात अगोदर फाइंड आउट करणं गरजेचं होतं. तर आपल्याला या ठिकाणी असं वाटत होतं, की भरपूर लोकांचे स्टॉप लॉस या ठिकाणी काय झालेले आहेत, की एक्झिट झालेले आहेत. त्यामुळे लोक इथं कॉल साईडला बसणं एक्सपेक्टेड होतं. आपण काय केलेलं होतं, ह्या एक स्ट्रॉंग आपण रेजिस्टंट किंवा सपोर्ट म्हणून ह्या लाईनला आपण मांडलेलं होतं आणि ह्या ठिकाणी काय केलं होतं, आपण एक कॉल साईडची एंट्री बनवलेली होती. परंतु एक्झॅक्ट मार्केटने काय केलं, भरपूर लोकांना हे करण्यासाठी कॉलमध्ये तर बसवलं, परंतु एक इथं फेक ब्रेकआउट झाला. आपण स्वतः या ठिकाणी ट्रॅप झालो. त्यानंतर एक्झॅक्ट निफ्टी डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न केला. तर ठीक आहे, प्रॉफिट लॉस चालूच असतं. आपली एंट्री या ठिकाणी बसली. कारण भरपूर वेळा काय होतं, की मार्केटने यदा कदाचित आपला स्वतःचा जर हाय ब्रेक केला, तर एक 100 ते 200 पॉईंटची मूव्हमेंट एक्स्पेक्टेशन असते. परंतु या ठिकाणी ती एक्स्पेक्टेशन मूव्हमेंट पूर्णपणे फॉल्स ठरलेली आहे. तर ठीक आहे, आपल्याला जवळपास आज या ठिकाणी ₹20,000च्या आसपास लॉस झालेला आहे. ठीक आहे, हा लॉस निघू शकतो भरून, काही अडचण नाही. तर पाहूया की प्रत्येक दिवशी लॉस किंवा प्रॉफिट हे चालूच राहतं. त्यामुळं मला प्रत्येक दिवशी प्रॉफिट होईल, प्रत्येक दिवशी लॉस होईल, ह्या गोष्टी आपण मनातनं काढून टाकल्या पाहिजे जर आपल्याला लाँग टर्मसाठी शेअर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज निफ्टीने डे हायचा किंवा आपल्या निफ्टीचा जो टोटल हाय आहे, तो आज ब्रेकआउट करून फेक ब्रेकआउट देऊन एक डाऊन साईडला येत आहे. तर कदाचित असं असू शकतं की ही एक रेंज बनू शकते. ही एक जर रेंज बनली, या रेंजमध्ये निफ्टीने स्वतः थोडंफार कन्सोल केलं, तर लवकरच आपल्या डे हायचा निफ्टी ब्रेकआउट करून ₹26,000 जाणं एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, आज आपल्याला मार्केटमध्ये आपण चांगलं काम केलं, परंतु आपल्याला आपल्या एक्स्पेक्टेशननुसार प्रॉफिट नाही झालेलं. आज बऱ्या प्रमाणात लॉस झाला. तर ठीक आहे, प्रॉफिट आणि लॉस ह्या एक ट्रेडिंगच्या सायकॉलॉजीच्या गोष्टी असतात. तर मला शेअर मार्केट चांगल्या पद्धतीने जमतं, परंतु YouTubeमध्ये मी सध्या नवीन असल्यामुळे थोडीफार जम्बलिंग होत आहे. आय होप तुम्ही मला थोडंफार सांभाळून घेता, की थोडे-थोडे आपण काय करू, आपले जे स्किल्स आहेत ते सुधारण्याचा प्रयत्न करूया, की कशा पद्धतीने आपल्या शेअर मार्केटमध्ये काम करायचं आहे आणि मला सुद्धा तुम्हाला जरा चांगल्या पद्धतीने समजून सांगता येईल.